पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात अवैध कत्तलखान्यांवर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। खाटीक गल्ली परिसरात अनेक वर्षांपासून सुरू असलेला अवैध कत्तलखाना दौंड नगर परिषदेने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केलाय। खाटीक गल्ली परिसरातील या अवैध कत्तलखान्याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या। अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याने नागरिकांमध्ये संताप होता। यानंतर दौंड म्युनिसिपल काउन्सिलच्या पथकाने पोलिसांच्या कडक बंदोबस्तात घटनास्थळी धडक कारवाई करत अवैध कत्तलखाना पूर्णपणे जमीनदोस्त केला। या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। आज दौंड नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण कारवाई केली जाते आणि कशा पद्धतीने आपण या सर्व घटनेला सामोरे जात आहे आणि असे किती लोकांचे ते अतिक्रमण आहे काढण्यात आलेलं काय सांगा? दौंड नगर परिषदेकडे अनधिकृत बांधकाम अतिक्रमण या संदर्भातली तक्रार प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने ते जे अनधिकृत स्ट्रक्चर जे होते त्यांना रितसर नोटीस बजावण्यात आलेली होती आणि त्याची आज पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये काही कत्तलखाने होते असा तक्रारदाराचं असं म्हणणं की त्या ठिकाणी काही अनधिकृत कत्तलखाने होते, पण जसे आम्हाला जे अनधिकृत स्ट्रक्चर आढळले त्याच्यावर आम्ही पूर्ण निष्कासन कारवाई करण्यात आलेली आहे। या कारवाईमध्ये नगर परिषद, पोलीस डिपार्टमेंट, महसूल विभाग आणि इतर अन्य शासकीय विभाग सर्वांनी मिळून ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे। त्याच्यापुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आपण करणार आहात। हे जे स्ट्रक्चर जे होते नेमके कुणी बांधले होते याची माहिती नसल्यामुळे याच्यावर फक्त कारवाई करण्यात आलेली आहे।